हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या सोमवार 13 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये ऊर्जा आणि शौर्य या दोघांमध्ये सगळं आलबेल झालं आहे. दोघांनी एकमेकांची माफी मागितली, सगळं झालं. परंतु शौर्याला अर्पिताबद्दलचं प्रेम काही कमी होत नाही आहे. दोघे कोर्टात असताना शौर्याला अर्पिताचा कॉल आला. ऊर्जाने विचारलं कोणाचा कॉल आहे. शौर्याने खोटं सांगितलं क्लायंटचा कॉल आहे. आणि मग बाजूला जाऊन अर्पिताशी गुलूगुलू गप्पा मारत बसला. मी तुला आज भेटायला येतो, टेन्शन घेऊ नको. आणि ऊर्जाने हे सगळं ऐकलं. त्यामुळे ऊर्जा खूप चिडली आहे आणि तिने शौर्याला चांगले डोळे दाखवलेत. शौर्य हा अर्पिताच्या एवढ्या आहारी का जातोय तेच कळत नाहीये. ऊर्जापासून लपवाछप्पी का करतोय? मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पूर्वा आणि पद्मा या दोघी जेवण करायला बसलेले असतात आणि पद्मा ही नेहमीप्रमाणे शून्यात पाहत असते, जेवण काही करत नाही. पूर्वा तिला समजावून सांगते, अगं पद्मा काय करतेयस, जेवण करून घे. तर पद्मा म्हणते, नाही काकू, माझी जेवण करण्याची इच्छाच नाही आहे. पूर्वा तिला समजावून सांगते, पद्मा मला माहिती आहे आज जे काही घडलंय ते खूप भयानक होतं, पण अंत भला तो सब भला, शेवट गोड झालाय ना, मग कसला विचार करतेयस, जेवण करून घे. पद्माची मात्र काही खाण्याची इच्छा नसते आणि तेवढ्यात पूर्वाचा फोन वाजतो. पूर्वा जाऊन पाहते तर ऊर्जाचा कॉल असतो. पूर्वा म्हणते, पहा ऊर्जाचाच कॉल आलाय, आता तिलाच तुझी तक्रार करते. पूर्वा फोन उचलते. ऊर्जा विचारते, आई काय करतेस? तर पूर्वा म्हणते, बरं झालं ऊर्जा तू कॉल केला, मी तुला कॉल करणारच होते. ही पद्मा पहा ना, काही खात पीत नाहीये, जेवण करण्यास नकार देतीये, बोल तिच्याशी. असं म्हणून पूर्वा ही पद्माला कॉल देते आणि ऊर्जा विचारते, काय झालंय पद्मा? तर पद्मा म्हणते, ताई मला खूप भीती वाटतेय. ती माणसं जर परत आली, त्या विक्रांतने माझ्याशी पुन्हा लग्न करण्याचा प्रयत्न केला तर मी काय करणार आहे? ऊर्जा तिला समजावून सांगते, पद्मा असं काहीच होणार नाहीये, तू टी व्ही लावून पहा. त्यांच्या विरुद्ध टी व्हीवर सलग बातम्या सुरू आहेत आणि आता त्यांची हिंमतसुद्धा होणार नाही तुझ्याकडे नजर वर करून पाहण्याची. आणि ते सार्वजनिक जीवनात असलेली माणसं आहे, त्यांना सगळ्यात जास्त भीती बदनामीची वाटते. त्यामुळे आमदार शिर्के विक्रांतला आता काहीही वेडंवाकडं करू देणार नाही. तू काळजी करू नकोस आणि जेवण करून घे, आईला फोन दे. पद्मा म्हणते, ठीक आहे ताई. पद्मा पूर्वाला कॉल देते आणि ऊर्जा तिला सांगते, आई आज तेथे जे काही घडलं ते मला तुला सगळं सांगायचं आहे. तर पूर्वा म्हणते, मला पद्माने सगळं सांगितलं आहे, तिकडे सगळं ठीक आहे ना? ऊर्जा सांगते, हो आई, इकडे सगळं ठीक आहे. पूर्वा म्हणते, नंतर बोलूया. आणि पूर्वा कॉल कट करते. ऊर्जाला सुद्धा टेन्शन आलेलं असतं की आपल्याकडे सगळं ठीक नाही आहे आणि पद्मा अजूनही जेवत नसते. त्यामुळे पूर्वा म्हणते, थांब आता मीच तुला भरवते. आणि पूर्वा ही पद्माला स्वतःच्या हाताने भरवते. तिला समजावून सांगते, टेन्शन घेऊ नको, सगळं ठीक होईल. पण पद्मा ही पूर्वासमोर हात जोडते आणि म्हणते, काकू आज जर तुम्ही आणि ऊर्जाताई नसती तर माझं काय झालं असतं? फक्त तुमच्यामुळेच आज मी सुखरूप आहे, तुमच्यामुळेच आज मी वाचली आहे. खरंच तुमचे किती उपकार मानू माझं मलाच कळत नाही आहे. तर पूर्वा तिला समजावून सांगते, अगं पद्मा अशी उपकाराची भाषा म्हणू नकोस गं, आम्ही तुझ्यावर काही उपकार केलेले नाही आहेत. पद्मा ढसाढसा रडू लागते आणि म्हणते, काकू अजूनही मला खूप भीती वाटतीये. पूर्वा तिला समजावून सांगते, ऊर्जाने तुला सांगितलंय ना, आता त्या लोकांची हिंमतही होणार नाही तुझ्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची. आणि मी आहे, चाळीतली माणसं आहेत, तू नको टेन्शन घेऊ, आम्ही तुला काहीही होऊ देणार नाहीये. पद्मा रडत असते. पूर्वा तिचे डोळे पुसते, तिला स्माईल करायला लावते आणि मग स्वतःच्या हाताने तिला जेव घालते. पूर्वा खरंच पद्माला खूप जीव लावत असते, आपल्या पोटच्या मुलीसारखं तिच्यावर प्रेम करते आणि पद्माला ती सावरते. आणि इकडे टी व्हीवर आमदार शिर्के आणि पद्माच्या लग्नात जे काही घडलं ते सगळं दाखवलं जात असतं. ब्रेकिंग न्यूज. रिपोर्टर सांगत असतो की आमदार शिर्केने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी पद्माची केली फसवणूक आणि आता विक्रांत शिर्के सगळ्या जगासमोर पद्माचा गळा दाबून तिचा मारण्याचा प्रयत्न करताय. आणि टी व्हीवर हे सगळं पाहत असतात या पिक्चरमधले खरे हिरो म्हणजेच आपले आमदार शिर्के आणि विक्रांत शिर्के. हे सगळं पाहून या दोघांना खूप राग येतो. न्यूज रिपोर्टर घसा ताणून ताणून सांगत असतो की आमदार शिर्के आणि विक्रांत शिर्के कसे नालायक आहेत
आणि त्यांनी किती मोठी फसवणूक केली आहे पद्माची. आमदार शिर्के खूप चिडतो आणि रिमोटने टी व्ही बंद करतो. त्याचा खूप संताप झालेला असतो. आमदार शिर्के विक्रांतला जाब विचारतो, अरे तुला काय गरज होती सगळ्या जगासमोर, सगळ्या मीडियासमोर त्या पद्माचा गळा दाबण्याची? अरे काही अक्कल आहे की नाही? पाहिलं का आता हे रिपोर्टर सगळ्या जगासमोर माझ्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगताय. विक्रांतला खूप राग येतो. विक्रांत चिडून म्हणतो, पप्पा माझ्यावर काय ओरडताय? मला काय बोलताय? ते लोक कसे वागत होते तुम्ही पाहिलं नाही का? तर आमदार शिर्के चिडून म्हणतो, वा रे वा, आमचे सुपुत्र. म्हणजे तुला अजूनसुद्धा हेच म्हणायचं आहे का या सगळ्यात तुझी काही चूक नाही आहे? तर विक्रांत चिडून म्हणतो, हे सगळं मी केलं आहे ना, मी माझं माझं पाहून घेईल आणि तुम्ही हे सगळं का सहन करताय? आत्ता फोन करा, त्या पद्माची सुपारी द्या आणि तिला मारून टाका. आमदार शिर्के म्हणतो, वा रे वा, खरंच काय हिरा पैदा केला आहे मी. अरे तुला काय वाटलं कोण आहे मी? अरे मी आमदार आहे, आमदार. जनतेची सेवा करण्याचं वचन देऊन आमदार झालो आहे मी. मी काय अंडरवर्ल्डचा एखादा डॉन बीन आहे काय? द्या सुपारी मारून टाका. काय बोलतोय तुझं तुला तरी कळतंय का? तर विक्रांत चिडून म्हणतो, अहो मग तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय? हा सगळा माझा प्रॉब्लेम आहे ना, तुम्ही ना काय एवढं टेन्शन घेऊ, मी माझं माझं पाहून घेतो, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आमदार शिर्के म्हणतो, खरंय बाबा खरंय, मला आहे ना काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मीच मूर्ख. कारण तू माझा मुलगा आहे ना, म्हणून मी टेन्शन घेतोय की माझ्या मुलाचं सगळं ठीक व्हावं, माझ्या मुलाला काही त्रास होऊ नये, माझ्या मुलाच्या करिअरला काही प्रॉब्लेम येऊ नये, म्हणून मी तुला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो, या केसमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो. आणि तुला काय वाटतं, तुला मोठी तोप आहे? अरे बाहेर तुला कुत्र ओळखत नाही, माझा मुलगा म्हणून तुला ओळखतात. येथे मला CMO ऑफिसमधून कॉल आला आहे, मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून. माझ्याकडून लवकरात लवकर उत्तर मागवलं आहे आणि जर उत्तर नाही मिळालं तर सगळ्यात आधी तर माझे सगळे अधिकार काढून घेतील, मग माझं पद काढून घेतील, मला राजीनामा द्यायला लावतील आणि मग आपण दोघे रस्त्यावर भीक मागताना दिसू. हे कळतंय का तुला? विक्रांत चिडून म्हणतो, ओ पप्पा बस झालं, तुम्ही मला का दोष देताय हो? माझी काय चूक आहे? तुम्हाला कळतंय का काही? हे सगळं कुणी आपल्याला करायला सांगितलं? हा प्लॅन कोणाचा होता? लग्न करायचा प्लॅन कुणी बनवला? लग्न कोठे होईल, कधी होईल, कोणासमोर होईल, हे सगळं कुणी ठरवलं? त्या हर्षवर्धन जहागीरदारने. आणि तुम्ही मला ओरडताय? पप्पा तुम्हाला काही कळतंय का? त्या हर्षवर्धन जहागीरदार आणि ऊर्जा शिंदेने मिळून आपल्याला फसवलंय. हे ऐकून आमदार शिर्केला जबर धक्का बसतो. शौर्य आमदार शिर्केला समजावून सांगतो, मला मान्य आहे मी माती खाल्ली, पण आपल्याला माती खायला लावली कुणी? त्या हर्षवर्धन जहागीरदारने. हे सगळं कटकारस्थान कुणी केलं? त्या हर्षवर्धन जहागीरदारने. लग्न कुणी ठरवलं? त्या हर्षवर्धन जहागीरदारने. पद्माला ते ॲफिडेव्हिट बनवायला कुणी सांगितलं? त्या हर्षवर्धन जहागीरदारने. आणि शेवटी बदनामी कोणाची झाली? तर आपल्या दोघांची. तो हर्षवर्धन जहागीरदार तर नामानिराळा राहिला. ही गोष्ट आमदार शिर्केला सुद्धा पटते. विक्रांतने पहिल्यांदा आयुष्यात काहीतरी सेन्सिबल गोष्ट बोललेली आहे. इकडे ऊर्जा आणि शौर्य हे दोघे सुद्धा हीच न्यूज पाहत असतात की आमदार शिर्केच्या मुलाने विक्रांत शिर्केने कसं पद्माला फसवलं आणि तिचा गळा दाबतोय. ऊर्जा आणि शौर्य ही न्यूज पाहत असतात. मग शौर्य मोबाईल बंद करतो आणि म्हणतो, ऊर्जा त्या विक्रांतने तर आपलं सगळं काम खूप सोपं केलं आहे. आता आपल्याला काही टेन्शनच नाही आहे, आता त्याच्यावरचे सगळे आरोप सिद्ध होतील. ऊर्जा शौर्यला समजावून सांगते, नाही शौर्य, हे सगळं दिसतंय ना, तेवढं सोपं नाही आहे आणि एवढ्या लवकर ही केस संपणार नाही. तर शौर्य विचारतो, ऊर्जा असं कसं? सगळं नजरेसमोर दिसतंय ना. तर ऊर्जा सांगते, शौर्य तुला माहीत नाही आहे, पण विक्रांत शिर्केला पोलिसांनी सोडलंय, तो त्याच्या घरी गेलाय. मला इन्स्पेक्टर मानेचा कॉल आला होता. आमदार शिर्केने वरपर्यंत फोन फिरवले आणि मग दबाव आल्यामुळे इन्स्पेक्टर मानेला त्या विक्रांत शिर्केला सोडून द्यावं लागलं. शौर्य म्हणतो, चुकलंच आपलं, आपण FIR करायला हवी होती. तर ऊर्जा म्हणते, शौर्य त्यानेही काही झालं नसतं, फक्त तात्पुरता दिलासा मिळाला असता. जास्तीत जास्त तो रात्रभर जेलमध्ये राहिला असता आणि उद्या सकाळी त्याला बेल मिळाली असती. आमदार शिर्के त्या विक्रांतला एवढ्यात काही होऊ देणार नाहीये. एवढंच नाही तर आमदार शिर्केने TV वरील या बातम्या बंद व्हाव्यात म्हणून काही न्यूज रिपोर्टरवर सुद्धा दबाव टाकला. काहींनी ऐकलं, काहींनी नाही ऐकलं, म्हणून या न्यूज अजून सुरू आहेत, नाहीतर ही न्यूज केव्हाच बंद झाली असती. शौर्य म्हणतो, ऊर्जा तू एकदम बरोबर बोलतीये. आमदार शिर्के खूप पॉवरफुल माणूस आहे आणि तो ही बातमी नक्कीच दाबू शकतो. ऊर्जा शौर्यला समजावून सांगते, ही केस आता काही साधी सोपी राहिलेली नाहीये.
आणि आपल्याला त्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. नेमकं काय घडतंय आणि कसं घडतंय याकडे बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे. शौर्यला सुद्धा हे पटतं आणि इकडे आमदार शिर्केला विक्रांत ठणकावून सांगतो, हा सगळा त्या ऊर्जा आणि हर्षवर्धनचा प्लॅन होता. पप्पा तुम्हाला कळत नाही का आपल्या अर्पिताची काय अवस्था आहे? कोणामुळे ती? त्या हर्षवर्धन जहागीरदारमुळे. त्याने तुम्हाला काय सांगितलं होतं? 10 दिवसांच्या आत मी त्या ऊर्जाला घराबाहेर काढतो. काढलं का त्याने? नाही काढलं. ते ॲफिडेव्हिट आपल्याला हर्षवर्धन जहागीरदारने बनवून दिलं होतं. हा सगळा त्याचा प्लॅन होता. हे ऊर्जाला माहीत नव्हतं. हे ऊर्जाला चांगलंच माहीत होतं. पण ऊर्जाने पत्रकारांसमोर त्या हर्षवर्धनचं नाव घेतलं नाही. का नाही घेतलं? आमदार शिर्केला ही गोष्ट पटत असते. तो हे सगळं शांतपणे ऐकत असतो. विक्रांत त्याला समजावून सांगतो, पप्पा तुम्हाला कळतंय का? या लग्नाचं ठिकाण, या लग्नात कोण येणार आहे, कधी येणार आहे, लग्न कुठे होणार आहे, हे कोणालाच माहीत नव्हतं. मग त्या हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा शौर्य आणि त्याची ती सून ऊर्जा तेथे कशी पोहोचली? कारण हर्षवर्धननेच त्याला सांगितलं होतं तेथे यायला. हा सगळा हर्षवर्धनचा गेम आहे. तो आपल्याशी डबल गेम खेळतोय. या सगळ्यात कोणाचं नुकसान झालं? माझं नुकसान झालं, तुमचं नुकसान झालं, आपली बदनामी झाली, मला तुरुंगात जावं लागलं. हर्षवर्धनला काय झालं? काय नाही. तो त्याच्या AC ऑफिसमध्ये मस्त निवांत बसलेला होता. तुम्ही अजूनही हे लक्षात ठेवा. मला नका जाब विचारू, त्या हर्षवर्धनला जाब विचारा. त्याला प्रश्न विचारा की अरे बाबा, हे सगळं त्या ऊर्जाला कसं समजलं? ऊर्जाने तुझं नाव पत्रकारांसमोर का नाही घेतलं? तू ऊर्जाला घराबाहेर का नाही काढलं? माझ्या अर्पिताची परिस्थिती कधी सुधारणार आहे? माझा विक्रांत जेलमधून या केसमधून कधी सुटणार आहे? हे प्रश्न त्याला विचारा, मला नका विचारू. आमदार शिर्केची बोलतीच बंद झालेली असते. विक्रांत म्हणतो, तसे तर तुम्ही स्वतःला खूप मोठे राजकारणी समजताना, मग आता तुमचं डोकं चालत नाही? आता तुम्हाला कळत नाहीये की हे सगळं काय होतंय? आमदार शिर्के विक्रांतकडे पाहतो आणि म्हणतो, विक्रांत तुझ्या गोष्टीत दम आहे. एकदम बरोबर बोलतोय तू. आज मला तुझं म्हणणं पटलंय आणि मी आता त्याच्याशी बोलणार नाहीये. हर्षवर्धनशी बोलण्याची वेळ गेली. आता मी त्या हर्षवर्धनला धमकी देणार. आता त्या हर्षवर्धनला मी सोडणार नाही. असा विचार करून आमदार शिर्के खूप खुश होतो. म्हणजे आता आमदार शिर्के या हर्षवर्धनची वाट लावणारे असंच दिसतंय. आणि इकडे शौर्य हा ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा तू एकदम बरोबर बोलतीयेस. ऊर्जा म्हणते, हो शौर्य, आता आपल्याला प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करावी लागणार आहे. तर शौर्य म्हणतो, ऊर्जा खरंच मला माफ कर. ऊर्जा विचारते काय झालं? तर शौर्य तिला म्हणतो, मी उगाचच ती न्यूज लावली आणि आपण पुन्हा एकदा कामाचा विषय बोलायला लागलो. आपलं ठरलंय ना की आपण घरी असताना कामाबद्दल नाही बोलायचं, फक्त एकमेकांबद्दल बोलायचं, वेगळे विषय काढायचे. खरंच मला माफ कर. ऊर्जा म्हणते, शौर्य उलट तू मला माफ कर. या सगळ्या प्रकरणामध्ये मी तुझ्यावर खूप चिडले. तुझा रागराग केला. मी असं नव्हतं करायला पाहिजे आणि मी तुला समजून घ्यायला हवं होतं. शौर्य म्हणतो, ऊर्जा तू मला ब्लॅकमेल करणार नसशील तर तुला एक गोष्ट सांगू का? ऊर्जा विचारते, शौर्य हे काय बोलतोय? मी का तुला ब्लॅकमेल करेल? तर शौर्य ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा आय एम रिअली सॉरी, पण मला आहे ना तुझ्याशिवाय करमतच नाही. तू माझ्याशी बोलली नाही तर मला जेवणच जात नाही. त्यामुळे मला तुझ्याशी बोलायचंच असतं. हे ऐकून ऊर्जा हसू लागते आणि म्हणते, शौर्य खरंच वेडा आहे तू. नाही मी तुला ब्लॅकमेल करणार. आणि जी अवस्था तुझी आहे ना ती अवस्था माझी आहे. मलासुद्धा तुझ्याशिवाय करमत नाही आणि तू असा चिडला रागालास ना की मलासुद्धा जेवण जात नाही. ऊर्जा आणि शौर्य एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. ऊर्जा शौर्यला सांगते, शौर्य आपल्या दोघांचं लग्न होण्याआधी आपल्या दोघांमध्ये किती छान मैत्री होती. मी तुला सगळ्या केसेसबद्दल सांगायचे, मी काय करणार आहे, कसं करणार आहे हे सगळं सांगायचे. आणि आता जरी आपलं लग्न झालं आहे ना तरी मला आपल्यामधील नातं तसंच राहू द्यायचं आहे. आपल्यामधील मैत्री ही आयुष्यभर टिकावी अशीच माझी इच्छा आहे. कारण मैत्री आणि लग्नानंतरचं आयुष्य हे खूप वेगळं असतं. पण मला आपल्या दोघांमधील हे प्रेम असंच राहू द्यायचं आहे. आपल्या दोघांमध्ये कधीच भांडण होऊ नये असं वाटतं. मला तुला सांगायचं आहे की माझ्याकडे कोणती नवीन केस आली, माझा क्लायंट कसा आहे, त्याची केस काय आहे, मी ती कशी लढणार आहे, हे सगळं मला तुझ्याशी शेअर करायचं आहे. तर शौर्य म्हणतो, पण ऊर्जा माझी आणि तुझी मैत्री कधीच नव्हती. तुला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. हे ऐकून ऊर्जा हसू लागते आणि म्हणते, शौर्य खरंच वेडा आहेस तू. शौर्य ऊर्जाचा हात हातात घेतो आणि म्हणतो, ऊर्जा मला कधीच तुझा हात माझ्या हातून दूर जाऊ द्यायचा नाहीये. मला तुला नेहमी माझ्या जवळ ठेवायचं आहे. ऊर्जा म्हणते, मला सुद्धा नेहमी तुझ्या जवळ राहायचं आहे.
आणि मग हे दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात. थोड्या वेळानंतर अजून रात्र होते आणि ऊर्जा शौर्यशी गुलुगुलू गप्पा मारून आपल्या रूममध्ये येते. तोपर्यंत दिव्या ही पाणी पित असते. ऊर्जाला पाहून दिव्या खूप घाबरते. दिव्याला माहिती आहे की आता ही मला जा विचारणार, त्यामुळे दिव्या लगेच झोपी जाते. पण ऊर्जा तिच्या अंगावरचं अंथरूण काढून फेकते आणि म्हणते, दिव्या मला तुझ्याशी बोलायचंय. दिव्या म्हणते, मला खूप झोप येते, मला नाही बोलायचंय. ऊर्जा म्हणते, झोप वगैरे काही नाही, गुपचूप बोलायचं माझ्याशी. तर दिव्या म्हणते, खूप झोप येते. ऊर्जा म्हणते, झोप येते? काय करतेस तू दिव्या? सकाळपासून मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतेय, पण तू फक्त टाळटाळ करतेयस, कारणं देतीये आणि माझ्यापासून दूर पळतीये. आणि तुला झोप येते ना, हे पाणी पी आणि झोप दूर पळव, असं म्हणून ऊर्जा तिला पाणी प्यायला देते. दिव्या कसाबसा एक घोट पिते. ऊर्जा तिच्या हातातून ग्लास बाजूला ठेवते आणि म्हणते, झालं ना पाणी पिऊन? चल आता मी जे म्हणते त्याची उत्तर मला द्यायची. दिव्या खूप घाबरते आणि विचारते, हे ऊर्जा, आता तू त्या शौर्याबरोबर गुलुगुलू गप्पा मारून आली आणि माझ्यावर कशाला डाफरतेस ग? तर ऊर्जा चिडून म्हणते, मी गुलुगुलू गप्पा मारो नाहीतर काय करो, तुला काय करायचंय? दिव्या घाबरून म्हणते, तू एवढं का ओरडतीयेस? तर ऊर्जा तिला ठणकावून विचारते, तू त्या पद्माच्या प्रकरणात का लक्ष घालतीयेस? तर दिव्या म्हणते, मी नव्हतं लक्ष घातलं, मला कुणीतरी करायला सांगितलं होतं. ऊर्जा म्हणते, माहिती आहे तुला हे सगळं कुणी करायला सांगितलं होतं आणि मी तुला तेच सांगतेय, तू या सगळ्या प्रकरणात कशाला तुझं नाकमध्ये घालतीयेस? आता मात्र दिव्याला खूप राग येतो. दिव्या रागारागाने उठून उभी राहते आणि म्हणते, ऊर्जा, तू आलीस ना, तेथे ते लग्न थांबवलं ना, तिचं डिटेक्टिव्ह भेजा वापरला आणि पोहोचली तेथे. तर ऊर्जा म्हणते, हो मी पोहोचले, पण पद्माला लग्नासाठी कन्व्हिन्स करणं, पद्माला लग्नाच्या ठिकाणी घेऊन जाणं, तुला काही अक्कल नाही आहे का गं? थोडीसुद्धा माणुसकी नाही आहे तुझ्यात. जर त्या पद्माचं लग्न विक्रांशी झालं असतं तर तिच्या आयुष्याचं किती मोठं वाटोळ झालं असतं, हे कळतंय का तुला दिव्या? दिव्या चिडून म्हणते, पण लग्न तर नाही झालं ना. ऊर्जा चिडून म्हणते, अगं तुला काही लाज वगैरे वाटते की नाही? माणुसकी नावाची गोष्ट आहे की नाही तुझ्यामध्ये? यानंतर पुन्हा या प्रकरणात नाक खुपसायचं नाही. तर दिव्या चिडून म्हणते, ऊर्जा, मी करणार, मला जे हवंय ना ते मी करणार, कारण ज्या गोष्टी मला हव्या आहेत त्या तुला कळणार नाही आणि जे तुला हवंय ते मला नाही पाहिजे. मला जे पाहिजे ते फक्त मला तीच व्यक्ती देऊ शकतो, त्यामुळे मी त्यांची कामं करणार. ऊर्जाला खूप राग येतो. ऊर्जा चिडून म्हणते, अगं दिव्या, मी तुला शेवटचं सांगतेय, तू जर आत्ताच या प्रकरणापासून दूर नाही राहिली तर खूप वाईट अडकशील आणि तेव्हा मी तुला नाही वाचवणार, एवढं लक्षात ठेव. दिव्या चिडून म्हणते, मी माझं पाहून घेईल, तू सुद्धा माझ्या रस्त्यात आडवं यायचं नाही, एवढं लक्षात ठेव. आणि ऊर्जा तिला शेवटची वॉर्निंग देते, यानंतर जर तू या प्रकरणात लक्ष घातलं तर मी तुझी जिरवणार. तर दिव्यासुद्धा म्हणते, पाहूया ना कोण कोणाची जिरवतं. उलट तू या घरामध्ये शौर्यशी लग्न करून आली आहे ना, ही तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे आणि तू या घरात जास्त दिवस टिकणार नाही आहे, हे तू लक्षात ठेव, असं म्हणून दिव्या घाणेरडी स्माईल करते आणि झोपी जाते. ऊर्जाला दिव्याचा खूप राग आलेला असतो, पण ऊर्जाचं कुणी काही वाकडं करू शकत नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. उलट ही दिव्या एक दिवस जेलमध्ये जायला पाहिजे आणि मग ढसाढसा रडली पाहिजे, एवढं मात्र खरं, हर्षवर्धन तिला नक्कीच अडकवणार, यात शंका नाही. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला. या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. ऊर्जाने दिव्याची चांगली ठासली, पण तिचा माच काय उतरलेला नाही आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर वचन दिले तुम्हाला, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आमदार शिर्के हर्षवर्धनला भेटायला येईल. आमदार शिर्के खूप चिडलेला असेल आणि हर्षवर्धनला जाब विचारणार, तुम्ही ऊर्जा शिंदेला घरातून बाहेर कधी काढणार आहात? या प्रश्नाचं उत्तर हर्षवर्धनकडे नाही आहे. उलट एक दिवस ऊर्जाच त्याला घराबाहेर काढेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तो गप्प बसेल. मग आमदार शिर्के म्हणेल, मला तारीख हवी आहे, तारीख. फक्त वचनं नको आहे, आश्वासनं नको आहे, तारीख सांगा. तुम्ही त्या ऊर्जाला कधी घराबाहेर काढणार आणि मग शौर्य अर्पिताचं आणि विक्रांत तीर्थाचं लग्न कधी लावून देणार ते सांगा. आणि हर्षवर्धनला जबर धक्का बसेल. तसा तर हर्षवर्धन खूप मास दाखवतो, मग हर्षवर्धन बोलू शकत नाही का,
तुझ्या येड्यापोरीशी आणि तुझ्या गुन्हेगार मुलाशी मी माझ्या मुलांचं लग्न लावून देणार नाही. पण हर्षवर्धनमध्ये तेवढा दम नाही आहे, एवढं मात्र खरं. आणि इकडे ऊर्जा, शौर्य मस्त कोर्टात बसलेले असतील, कोर्टाच्या बाहेर बसलेले असतील. तेवढ्या शौर्याला अर्पिताचा कॉल येणार. ऊर्जा विचारेल कोणाचा कॉल आहे. शौर्य तिला खोटं सांगणार एका क्लायंटचा आहे आणि तो बाजूला बोलायला जाईल आणि अर्पिताला म्हणेल, अगं अर्पिता, येतोय मी तुला भेटायला, नको टेन्शन घेऊ. आणि शौर्य मागे वळून पाहणार तेव्हा चक्क ऊर्जा त्याच्यासमोर उभी असेल. ऊर्जाला खूप राग येईल की शौर्य माझ्याशी खोटं बोलतोय, अर्पिताचा कॉल आहे हे त्याने मला सांगितलं नाही आणि शौर्यला आपली चोरी पकडली गेली, त्यामुळे जबर धक्का बसेल. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.